पुढची बातमी पण नाशिकमधूनच आहे। गंगापूर धरणातून विसर्ग कमी करण्यात आल्यामुळे नाशिकमध्ये पूर काही प्रमाणात ओसरलाय। दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत गोदावरीच्या पाणी पातळीत घट झाली आहे। मात्र रामकुंड आणि गोदाघाटवरील मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा कायम आहे। नाशिकला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटवण्यात आल्यानंतर नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये देखील घट झालेली आहे। मात्र मागच्या जवळपास 3 आठवड्यांपासून असलेली पूरसदृश्य परिस्थिती अद्यापही कायम आहे। सद्यस्थितीमध्ये गंगापूर धरणातून 1764 क्युसेक वेगानं गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि परिणामी काल खरं तर दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत असणारं गोदावरीच्या पुराचं पाणी आता पायापर्यंत कमी झालेलं आपल्याला बघायला मिळतंय। मात्र रामकुंड आणि गोदाघाटाच्या परिसरामध्ये जी लहान मोठी मंदिरं आहेत त्या मंदिरांना अद्यापही पुराच्या पाण्याचा वेढा कायम आहे। तर गोदावरी नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जाण्यासाठीची जी छोटे पूल आहेत, रस्ते आहेत, त्या पुलांवर अद्यापही गोदावरीच्या पुराचं पाणी आपल्याला वाहत असल्याचं बघायला मिळेल। एकूणच आपण जर विचार केला तर मागच्या जवळपास 3 आठवड्यापासून आपल्याला अशाच पद्धतीने रामकुंड आणि गोदाघाटाच्या परिसरामध्ये ही सगळी परिस्थिती बघायला मिळते आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।